तर रामायण कुठे कुठे झालं? आत्ता जो आपला भारत आहे, पण सुग्रीवाला किती माहिती की दक्षिण अमेरिकेमध्ये तो गेल्यानंतर म्हणतो की मग त्याच्यानंतर क्षीरसागर तुम्ही क्रॉस केला म्हणजे पॅसिफिक महासागर. त्यानंतर तुम्ही अशा ठिकाणी याल की जिथे अनंताचं चिन्ह आहे. त्याचं वर्णन कसं करतो तो? तो म्हणतो की आता बघा आपण भारतापासून सुरुवात करून पूर्वेला जातोय. तर आपण म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला येणार ना, म्हणजे इक्वादोर, परू, चिले तिथे येणार. तिथे म्हणते त्रिशिरा कांचनस केतुस तालस्तस्य महात्मना स्थापित पर्वतस्याग्रे विराजती स वेदिकः. त्रिशिरा कांचनस केतू म्हणजे सुवर्णासारखं असलेलं केतू म्हणजे आपण फ्लॅग म्हणतो त्याला म्हणजे ध्वज. अशाचा त्रिशिर 3 शिर असलेला ध्वज असा त्या स्थापित पर्वतस्याग्रे पर्वताच्या अग्रभागी निर्माण केलेला आहे. ओके. आणि सवेदिका खाली त्याची वेदभूमीचा आपण रेक्टँगल काढतो तसंही तसं काढलेलं आहे. हे कुणी काढलं म्हणजे सुग्रीव सांगतो हे केव्हा तयार केलं, कुणी तयार केलं, कशासाठी तयार केलं. तुम्हाला इंटरनॅशनल डे लाईन माहिती आहे, जिथे शिप्स क्रॉस करतात तो दिवस घड्याळ सगळी बदलतात, कॅलेंडर बदलतात. तो सांगतोय कशा करता म्हणजे ही इंटरनॅशनल डे लाईन किती जुनी कन्सेप्ट आणि ती भारतीयानं जगाला दिली होती कन्सेप्ट. पूर्व दिशेचं कुठेतरी सांगायला पाहिजे ना की ही पूर्व दिशा इथे आहे. तो म्हणतो पूर्वस्या दिशी निर्माणम कृतम तत् त्रिदशेश्वरे. पूर्व दिशेचं निर्माण करण्याकरता इंद्र की जो पूर्व दिशेचा स्वामी समजला जातो त्रिदशेश्वरे याने ही निर्माण केलेली आहे.